राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील 405 शासकीय शाळांना आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता दिली आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या विजन डॉक्युमेंटमधील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांमध्येही पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे राज्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत निवडलेल्या 405 शाळांमध्ये प्रामुख्याने समूह साधन केंद्र शाळा, पीएमश्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 478 शाळांच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात असून आता नवीन 405 शाळांमुळे राज्यातील आदर्श शाळांची व्याप्ती वाढणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना 1ली ते 10वी पर्यंत विना अडथळा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी या शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्या आणि इतर सोयीसुविधा निर्माण केल्या जातील. विद्यार्थिनींच्या आरोग्याची आणि मासिक पाळीच्या काळातील आरामाची सोय व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत एक स्वतंत्र पिंक रूम तयार करण्यात येणार आहे. तसेच सर्व शाळांमध्ये मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि आरओ किंवा UV फिल्टरद्वारे शुद्ध पाण्याची सोय प्राधान्याने केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातून एका आदर्श शाळेची निवड करून तिला क्रीडा प्रबोधिनी म्हणून विकसित केले जाईल, जेणेकरून खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. या निर्णयाबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू झालेली ही योजना केवळ शाळांचे नूतनीकरण नसून महाराष्ट्राच्या शैक्षणिक भविष्याचा पाया आहे. 2047 पर्यंतच्या विकसित महाराष्ट्राच्या ध्येयाकडे जाणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला पायाभूत व आधुनिक भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळावे हाच आमचा उद्देश आहे. तसेच पिंक रूम आणि क्रीडा प्रबोधिनीसारख्या उपक्रमांमुळे आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आणि खेळाडूंनाही यामुळे मोठे पाठबळ मिळणार आहे. या 405 शाळांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले असून शिक्षण आयुक्तांच्या मान्यतेनंतर या कामाला तातडीने सुरुवात होणार आहे. या शाळांमध्ये शहापूर तालुक्यातील कसारा, वासिन, मुरबाड तालुक्यातील म्हसा, भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर आणि गुंदवली आणि कल्याण तालुक्यातील खडवली, हेदुटणे, घोटसई आणि कोळे या शाळांचा समावेश आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.